आपल्या सोबत आहेत साक्षात अन्नपूर्णा त्या निवेदिता ताई सर. कशा आहात मॅम? तुमचं मूड कसं? अरे मस्त आहे, मजेत आहे. माझं मूड नेहमी छान सगळं मी काम करत असते. इथे शूटिंग झालं होतं हो. अनुभवाबद्दल खूप छान, म्हणजे खरं तर तळतळीत उन्हात आम्ही शूट केलं, पण परिसर इतका सुंदर होता, ज्वारीचा सगळं इतका छान होता. खूप त्यामुळे काम करायला मजा आली. म्हणजे त्या गरमीचं काही आम्हाला नंतर वाटलंच नाही. खूप छान मजा. तुमच्यासोबत नवीन कलाकार देखील आहेत. तुमच्या ज्या मुली दाखवण्यात तुम्ही लेखी नवीनच आहे तर त्यांचं ते काम त्यांना सांगितलं. खूप छान आहे, कारण आमची मोठी शारदा जी शारदाचं काम करते ते एकता तिच्या त्या शारदाच्या सारखीच आहे. अगदी छान, मितभाषी, गोड, मनमिळाऊ, शांत स्वभावाची आहे. गौरीचं काम करणारी आहे ट्विंकल, ती पहिल्यांदाच काम करते, तिची पहिली सिरियल आहे, पण ती तरोताजा एकदम मस्त छान धडाडीने काम करते. आणि आमची मी नारायण बरोबर पूर्वीही काम केलंय एका मालिकेत, आणि ती पण अशी मस्त अवखळ मुलगी आहे. आणि मुळात तिघी जरी गुरु मेहनती आहेत, त्यांना काम करायची इच्छा आहे, इम्प्रूव्ह करायची इच्छा, हा त्यांचा सर्वात मोठा गुण. सगळ्यात थोडकंही कोणी मी मॅम गौरीच जरा थोडं ती मालिका मुळात खूप उत्तम लिहिली आहे तेजस गांधी, कारण तो ह्याच भागातला आहे. आणि आमचा अनिकेत चांगले दिग्दर्शक ती घेऊन छान चाललाय. आमचे जे प्रोड्युसर्स आहेत पोषण फिल्म्सचे, त्यांनी खूप छान रीतीने त्याकडं आमचे 3 सेट्स उभारलेत मोठे मोठे. खरं तर येऊन बघा, खूप सुंदर सेट्स उभारतात. कारण एवढा असा अख्खा गाव निर्माण करणं वॉज नॉट इझी. त्याचबरोबर या मालिकेकडून अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकाला कुठेतरी स्वतःचं काहीतरी प्रतिबिंब बनवून, काहीतरी बोध मिळेल, काहीतरी इन्स्पिरेशन मिळेल, अशी ही मालिका आहे. आणि मुळात मी जी कृष्णाची भूमिका करते तीच इतकी कणखर, मौन, प्रेमळ, विश्वास ठेवणारी, त्याचबरोबर वेळ पडेल तेव्हा आपल्या दुश्मनालाही क्षमा करेल, अशी ती व्यक्तिरेखा आहे. खूप उत्तम व्यक्तिरेखा मला परत करायला मिळते, त्यामुळे मी खरंच खूप आभारी. पण कास्टिंगच्या बद्दल काय सांगाल? तुमची ही चौथी मालिका आहे आणि झी मराठी बरोबर तुमचं नातं. मी पहिल्यांदा जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा मी झी मराठी होते, तेव्हा ते अल्फा मराठी होते बंधनच्या वेळेला. नंतर केली आगरी सासू, आणि ही तिसरी पण आहे. हा, म्हणून तू 4 म्हणतेस. अरे वा बरोबर, मग ही चौथी वर आहे. आसावरीला जसा लोकांनी रिस्पॉन्स दिला, आसावरीला जसं डोक्यावर घेतलं, तसंच कृष्णाईला पण घ्यावं अशी माझी इच्छा. जर अशोक मामा कृष्णाच्या खाणारे त्यांच्यासाठी स्पेशल पदार्थ त्यांच्यासाठी स्पेशल पदार्थ म्हणजे त्यांच्या विचारांचे काहीच खाण्यापिण्याचे हे नाही, पण त्यांना पिठलं भाकरी आणि मस्त मेथीची भाजी देईल.